सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 धडा 14वा वाहतूक याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। 1 वाहतुकीच्या सोयीचा तुम्हाला झालेला फायदा यावर 5 वाक्ये लिहा। उत्तर स्कूल बसचा वापर करून वेळेत शाळेला पोहोचणे शक्य झाले। सहलीला जाता आले। दुकानांमध्ये व मॉलमध्ये विविध वस्तू सहज उपलब्ध झाल्या। वेळ व श्रम वाचले। रुग्णाला दवाखान्यापर्यंत नेणे सहज शक्य झाले। 2 वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या 4 सुविधा लिहा। उत्तर वाहतुकीच्या सोयीमुळे वेळेची व श्रमांची बचत झाली। कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे सोपे झाले। ॲम्ब्युलन्समुळे आजारी लोकांना पटकन दवाखान्यात नेता येणे शक्य झाले। पर्यटन करण्यासाठी पर्यटनस्थळी सुखरूप व लवकर जाता आले। सामान तसेच अवजड वस्तू आणणे सोपे झाले। 3 आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी 4 उपाय लिहा। उत्तर शक्यतो सार्वजनिक वाहनांचा प्रामुख्याने वापर करावा। जेथे सायकलचा वापर करता येईल तेथे आवर्जून सायकल वापरावी। जवळच जायचे असल्यास पायी जावे। आवश्यक तेथेच खासगी वाहनांचा वापर करावा। 4 तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोधा। हा भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे लिहा। उत्तर आमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग म्हणजे एक उद्यान आहे। या उद्यानात खूप झाडे लावलेली असल्यामुळे येथील हवा कमी प्रदूषित आहे। तसेच उद्यानाच्या बाहेर रस्त्यांवर वाहतूक कमी असून हॉर्नचा वापर कमी असल्यामुळे आवाज सुद्धा कमी येतो। 5 सीएनजी व एलपीजीची विस्तारित रूपे लिहा। उत्तर सीएनजीचे विस्तारित रूप कंप्रेस्ड नॅचरल गॅस असे आहे व एलपीजीचे विस्तारित रूप लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असे आहे। 6 वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन कोणते? उत्तर वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन एक बस आहे। ती बस खूप प्रदूषित धूर सोडत आहे। या वाहनाचे प्रदूषण कमी करण्याकरिता तुम्ही कोणता उपाय सुचवाल? उत्तर या वाहनाचे प्रदूषण कमी करण्यासाठी आपण पुढील उपाय सुचवू शकतो। या वाहनाची व त्यातील इंजिनची नियमित देखभाल ठेवली पाहिजे। भेसळयुक्त इंधन वापरू नये तसेच या वाहनाची पीयूसी नियमित केली पाहिजे। हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते। नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा एकदा धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।